माण तालुका मार्केट कमिटीच्या सभापतीपदावर ब्रह्मदेव पुकळे। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतिपत्र न्यूज। प्रचंड गदारोळानंतर शेवटी माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड अखेर पूर्ण झाली असून भाजप प्रणित आघाडीचे ब्रह्मदेव पुकळे यांची सभापतीपदी बहुमताने निवड झाली। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे पोहोचलेल्या सभापती निवडीवर आज अखेर पडदा पडला असून नाट्यमय घडामोडींनंतर अखेर सभापतीपदाची माळ ब्रह्मदेव पुकळे यांच्या गळ्यात पडली आहे। ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या चाणाक्ष राजकारणामुळे हाय व्होल्टेज ठरलेल्या सभापती निवडीत भाजप प्रणित आघाडीने अखेर बाजी मारली आहे। या निवडीचा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत परिणाम दिसणार असल्याने ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे। मागील सभेत राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीचे 1009 सदस्य यांच्याकडून न्यायालयीन लढाईला अपयश आले। हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांनी आज पुन्हा विशेष सभा बोलावली होती। या सभेत उपस्थित 17 संचालकांनी मतदान केले। एक संचालक गैरहजर राहिल्याने उर्वरित 17 सदस्यांमध्ये निवडणूक झाली। भाजप प्रणित आघाडीकडून ब्रह्मदेव पुकळे यांनी अर्ज दाखल केला, तर त्यांच्या विरोधात बाळासाहेब काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अध्यासी अधिकारी धनाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गोपनीय मतदानात ब्रह्मदेव पुकळे यांच्या बाजूने 9 सदस्यांनी मतदान केले, तर बाळासाहेब काळे यांना 8 मते पडल्याने अध्यासी अधिकारी यांनी ब्रह्मदेव पुकळे यांची बहुमताने सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर केले। या निवडीबद्दल ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, लाडकी बहीण योजना मान तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, मावळते सभापती विलासराव देशमुख तसेच विविध मान्यवरांनी नूतन सभापती ब्रह्मदेव पुकळे यांचे अभिनंदन केले। क्रांतिपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मोलानी, धन्यवाद।